नमस्कार, मी विशाल परदेशी. अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण काही खास यशोगाथा आणि निवडणुकीतल्या शेती प्रश्नावर शेतकऱ्यांशी आणि त्याचबरोबर निवडणुकीतल्या अजेंड्याबाबत उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. चला सुरुवात करूयात. खानदेशातल्या रावेर मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना निवडणुकीत शेती प्रश्नांवर चर्चा होते का, तसंच शेतकऱ्यांना निवडणुकांविषयी आणि त्यांच्या पूर्ण झालेल्या आश्वासनांविषयी नेमकं काय वाटतंय ते जाणून घेतलंय आमचे भुसावळचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील बोदवड तालुका हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न मार्गी लावलेले आहेत हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. शेतकऱ्यांना सांगितलं होतं की भाऊ त्यांच्या वर्षाचे 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येईल, आले का? नाही. सरकारने दिलेल्या जेवढ्या बी घोषणा होत्या त्या घोषणेपैकी एकही सरकारने घोषणा पूर्ण केलेली नाही, एकही केलेली नाही. 2000 म्हणत होते, ते 2000 टाकायचे. आता तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक खात्याला शेतकऱ्याला पाठवा, तुम्ही सोबत जा, शेतकऱ्यासोबत जा, त्याचं बँकेचं पासबुक द्या, बँकेचं पासबुक खात्याकडून तुम्ही तपासून बघा. त्यात जर 2000 रुपये आले असेल तर आम्ही दोषी आहे, आणि नसेल आले तर सरकार त्याला दोषी आहे. जे लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्त त्या ठिकाणी केले जातात त्यांनी प्रथम क्रमांकानं शेतकऱ्याला प्राधान्य दिलेलं पाहिजे. कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि देश शेतीप्रधान आहे. म्हणून शेतीप्रधान देशामध्ये प्रथम क्रमांकानं जर निर्णय घ्यायला लागत असेल तर प्रथम क्रमांकानं त्यांनी शेतकऱ्याच्या प्रत्येक मालावरती निर्णय घ्यायला हवा, हमी भाव द्यायला पाहिजे, त्यांचं कोणतं उत्पादन यायला पाहिजे, चांगल्या प्रकारचं दर्जेदार बियाणं त्यांना शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. शेतकऱ्याचा माल त्याला दर्जेदार उत्पन्न, त्याच्या शेताला पाणी, त्याचा जो माल उत्पादित होतो त्याच्या माला जो आहे त्याच्याला आयात निर्यात याच्यावरती बंदी उठवणं. ते बंदी जर उठवली तर त्या शेतकऱ्याला मालाचे भाव भेटतील, आणि जे माल उत्पादित होईल त्याच्यावरती सरकारच्या माध्यमातून तुम्ही जर खरेदी करत नसाल तर तुम्ही जागतिक बाजार खुली अवस्था आहे, तुम्ही त्याप्रमाणे त्या माला शेतकऱ्याला त्याचा माल जिथं विकता येईल तिथे विकू द्या, त्याच्यावरती तुम्ही निर्बंध आणू नका. शेतकरी आहे, काय अपेक्षा काय तुमची? आमची अपेक्षा हेच आहे की शेतकऱ्यांना त्यांनी जे वायदे केले आहेत, त्या जे मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या त्या आजपर्यंत त्यांनी केलेल्या नाही आहेत, आणि शेतकरी एकदम त्रस्त झालेला आहे. तर त्यांना कोणतीच सवलत किंवा फायदा मिळालेला नाही आजपर्यंत. शेतकऱ्यांना कोणकोणते वादे केलेले काय सांगितलं? शेतकऱ्यांना हे वायदे केलेले आहेत की तुम्हाला आम्ही मुबलक सोयी करून देऊ, स्वस्तामध्ये बियाणं देऊ, ते मिळालेलं नाही, आणि हे पैशांचं जे आम्हीच दाखवलं आहे ते पण मिळालेलं नाही अजून. शेतकरी जातात परत येतात, जे काही अपुरे शेतकरी राहिले त्यांना अजून सोसायट्या माफ पण केलेल्या नाहीत. भाऊ मला हे सांगा की इथले जे खासदार आहेत त्यांनी तुमचे प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवले आहे का? आमच्या तालुक्यातील तर मुख्यत्वे एकही प्रश्न असतात त्यांनी पोहोचले नाही असं मला माहिती आहे. कारण की आमच्या तालुक्यात एवढी समस्या आहे, गुरांच्या पाण्याची समस्या, पिण्याची समस्या, शेतकरी कर्जबाजारी, चाऱ्याची समस्या, त्यामुळे आमचा तालुकाच मुळात समस्याग्रस्त आहे. अच्छा, मग तुम्हाला अपेक्षा काय आहेत? आम्हाला काही नाही, आम्हाला हीच अपेक्षा आमच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे. शेतीला जर पाणी मिळालं तर शेतकरी सुखी समृद्ध होईल, आणि शेतीमालाला भाव पाहिजे. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला शासकीय कोणतंच हे नको, फक्त शेतमालाला भाव आणि शेतीला पाणी, बस. हे 2 जर गोष्टी मिळाल्या आम्हाला, आमच्या तालुक्यातील कोणतेही शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. सरकारमध्ये तुम्हाला कोणतं सरकार पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? आम्हाला जे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेईल, जो शेतकऱ्याच्या बाजूने येईल ते सरकार हवे आम्हाला. तर जे काँग्रेसने केलं हेच BJP करते. शेतकरी जे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आम्हाला पाहिजे, त्यासाठी शेतकरी संघटना प्रयत्न करते आहे. शेतकरी संघटना प्रयत्न करून आम्ही शेतकरी जर कोणी हे केलं नाही, आम्ही नोटाचा उपयोग करू आणि मतदान करणार नाही. शेतकरी लोक महाराष्ट्रातील बरेचसे आम्ही ठरवले, आम्ही बहिष्कार टाकणार, कारण आम्हाला दोन्ही उपयोगाची नाही आहे. मोदी सरकार काय तर 1000 रुपये देऊ, 2000 रुपये 4 महिन्यातून 4 महिन्यात 2, काही त्या नाही. मार्च एंडिंगला देणार होते, काही हे नाही, नुसतं आश्वासन आहे. शेतकरी लमालटक झाला. बोंडाळी आता येईन तर येईन, काही बोंडाळीने काहीच नाही, देत नाही. कर्जमाफी बी नाही. काय तर 1 लाखानंतर कर्जमाफी करू, 1 लाखानंतर काही 1 लाख नाही, काहीच नाही. काहीच नाही. सरा अन्न वारूड आहे सरकारचं. बरा पेरला आहे मी 2000चा म्हणजे 4000 रुपये क्विंटलचा गेला होता, तर मग 3000 मागून राहिले. मागता नाही आहे पहिल्या घरामध्ये. का बरं? भावाच्या बाबतीच्या दृष्टी भाव नाही आहे. नाही, मालाला भाव नाही आहे. नाही, मला भाव नाही आहे.
तर बघूयात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नांदूर इथले शेतकरी रवींद्र मारुती विश्वासराव यांनी जेरेनियम रोझी या सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. पाहणार आहोत या लागवडीची ही यशोगाथा. आंबेगाव तालुक्यातल्या नांदूर गावचे पोलीस पाटील आणि प्रगतिशील शेतकरी असलेले रवींद्र मारुती विश्वासराव यांनी आपल्या 1.5 एकर क्षेत्रावर जेरेनियम रोझी या सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. या वनस्पतीपासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर सौंदर्य प्रसाधनात आणि औषध बनवण्याकरता केला जातो. याची मागणी लक्षात घेता हा प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं. पारंपरिक जी शेती आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल असेल, त्याच्यामध्ये कांदा, बटाटा, कोबी, फ्लावर, ऊस, तर ही पिकं सातत्याने घेत असताना पिकाला मिळणारा जो हमी भाव आहे तर तो गॅरंटेड नसल्यामुळं माझा मुलगा हेमल विश्वासराव हा BSc ॲग्री करतो आणि त्याच्या माध्यमातून मला ह्या जेरेनियम पिकाची माहिती मिळाली. साधारण ऑगस्टमध्ये मिळाल्यानंतर मी पण त्याचा थोडा अभ्यास सुरू केला आणि त्याच्यानंतर मी ह्या रोपांचा शोध घेऊन 27 नोव्हेंबर 2018 रोजी जेरेनियमचं पीक लावण्याचं ठरवलं आणि त्या दिवशी लागवड केली. पण त्याच्या अगोदर शेताची नांगरट वगैरे करून त्याच्यावर बेड पद्धतीने 3 बाय 1.5 या पद्धतीचे गादीवाफे तयार करून 1.5 फुटावर एक रोप लावलं. जिल्ह्यात अशा प्रकारचा प्रयोग विश्वासरावांनी पहिल्यांदाच केलाय. त्यांच्याकडे पीक सध्या काढणीला आलं असून शेतकरी आणि अभ्यासक त्याची पाहणी करण्याकरता भेट देऊ लागले आहेत. विश्वासरावांनी या पिकासंदर्भात सर्वत्र माहिती घेतल्यानंतर त्यातील मार्केटिंगचा सुद्धा अभ्यास केलाय. मी मुंबईसारख्या ठिकाणी प्रयत्न केले असता माझं असं लक्षात आलं का सुगंधी तेल, सौंदर्य प्रसाधने, हर्बल मेडिसिन, त्यानंतर आरोमा थेरपी याच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असताना मग त्या पद्धतीचं मार्केटिंग शोधलं. 4-10 व्यापाऱ्यांशी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यातून असं लक्षामध्ये आलं का त्याच्यामध्ये असणारा सिट्रेनेनॉल पद्धतीचा जो कंटेंट आहे तर त्या कंटेंटवर याची सगळी किंमत ठरवली जाते. तर 9,000पासून तर 12,500पर्यंत याला मार्केट 1 किलोला मिळू शकतं. एकरी 3 महिन्यानंतर याचं जे कटिंग होतं त्याच्यामध्ये 1 एकरमध्ये 10 किलो ऑइल मिळू शकतं आणि 10 किलो ऑइलमधून आपल्याला 1,25,000 रुपयापर्यंत 3 महिन्याला त्याची किंमत मिळू शकते. पारंपरिक पिकांना मागील काही वर्षात योग्य बाजारभाव मिळत नाही म्हणून विश्वासरावांच्या कृषी पदवीधर असलेल्या थोरल्या मुलानं जेरेनियम पिकाची माहिती घेतली आणि या पिकाच्या लागवडीचा आग्रह सुद्धा धरला. दरवेळेची पिकाची पद्धती पाहता ट्रॅडिशनल क्रॉपपेक्षा एक्झॉटिक क्रॉपिंग करणं गरजेचं आहे असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मी गुगलवर कंटिन्यू ब्राउझिंग सुरू केलं. त्याच्यानंतर यूट्यूब, गुगलच्या माध्यमाने मला जेरेनियम क्रॉप काय आहे हे समजलं. तसेच माझ्या मित्रांच्या माध्यमातून आम्ही डिस्कशन करून हे क्रॉप कसं आहे, याचा बेनिफिशियल आहे, काय फायदा आहे, काय याचा वापर आहे, युजेस हे विचारून आम्ही हे क्रॉप लावण्याचा डिसिजन घेतला आणि घरच्यांना ह्या पिकाबद्दल सर्व काही समजून सांगितले. घरच्यांनाही ही गोष्ट पटली कारण तेही ट्रॅडिशनल क्रॉपिंगला कंटाळले होते. मार्केटमध्ये या पिकाला मिळणारा हमी भाव आणि वर्षभर असलेली मागणी लक्षात घेता पीक लागवडीचा निर्णय घेण्यात आलाय. याकरता 50 दिवसांची पूर्ण वाढ झालेली जवळपास 13,500 रोपं 10 रुपये प्रति नगाप्रमाणे खरेदी करण्यात आली. जवळपास 5 महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी रोपांची लागवड केली होती. आता ही पिकं काढणी अवस्थेत आहेत. आत्ता सध्या हे पीक 3 ते 3.5 महिन्याचं आहे. याची काढणी अवस्था ओळखण्यासाठी, हार्वेस्टिंग इंडायसेस ओळखण्यासाठी या फुलाला जे फ्लावर येतात जांभळ्या कलरचे फुलं, त्या फुलांची जेव्हा गळती होते, जेव्हा झाडापासून ही फुलं तुटतात तेव्हा आपण समजायचं की ही झाडं हार्वेस्टिंगसाठी आहे, म्हणजे ही झाडं कटिंगसाठी आहे. आणि पूर्णपणे तेलाचा अर्क यांच्या फांद्यांमध्ये आणि फांद्यांमध्ये आणि पानांमध्ये उतरलेला आहे आणि त्या अर्कापासून तेल निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्याच्यामुळे जेव्हा आपले फुलगळती होते तेव्हाच हार्वेस्टिंग करावे. या सगळ्या कामात विश्वासरावांची पत्नी प्रेरणा यांचाही खरीचा वाटा आहे. पहिल्याच वर्षी या पिकाच्या रोपांना मोठी मागणी आल्यानं या सगळ्या पिकातून रोपं तयार करण्याची त्यांची लगबग सुरू आहे. परिसरात करार शेतीचा अवलंब करून स्वतः प्रोसेसिंग युनिट टाकण्याची त्यांची इच्छा आहे.
माझा मुलगा हेमल विश्वासराव आणि माझे मिस्टर रवींद्र विश्वासराव यांनी जेव्हा हा माझ्यासमोर प्रकल्प आणला की आपल्याला जिरेनियम लागवड करायची, त्यावेळेस थोडी मी जरा भयभीत झाले की हा तुम्ही नवीन प्रयोग करता, रिक्स आहे याच्यामध्ये. आपण पारंपरिक पद्धतीने जे करत आलो कांदा बटाटा टोमॅटो त्याच्यामध्ये आपलं चला कसं बसं करत जाऊ. हे म्हटले नाही, या शेतीला पारंपरिक शेतीला फाटा देऊन आपण जिरेनियमकडे वळू आणि त्याचे फायदे खूप आहेत असं हेमलने आणि माझ्या मिस्टरांनी सुचवलं. ते स्टंप जे आम्ही 1 वितावरती आम्ही रोपं काढतो याची आणि याची पानं वगैरे अशी कट करून फक्त वरती याचा शेंडा ठेवून 40 बाय 60चा ट्रे घ्यायला लागतो आणि कोकोपीटमध्ये याची बुरशीनाशक कोकोपीटमध्ये मिक्स करून ही झाडं तयार करायला लागतात. आणि आमची स्वतःची नर्सरी आहे, त्यासाठी आम्हाला ही रोपं निर्मितीचा प्रकल्प आम्ही पुढे उभं केलेला आहे. शेतकऱ्यांची एवढी मागणी झालेली आहे, आमच्याकडे मागणी पण पुरवता येणार नाही एवढी रोपांची मागणी आम्हाला झालेली आहे. एकदा लागवड केल्यावर या पिकातून किमान 3 वर्ष उत्पन्न मिळतं. एका वर्षात किमान 3 वेळा कापणी केली जाते. पिकापासून औषध निर्मिती आणि पालापाचोळ्यातून खत निर्मिती केली जाते. एकरमधून वर्षाला 4 ते 5 लाखांचा नफा मिळण्याची हमी असल्यानं विश्वासराव कुटुंबीय या पिकातून मिळणाऱ्या नफ्याकरता उत्सुक आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना ते या पिकाच्या लागवडीसाठी आग्रह सुद्धा धरतायत. पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये विविध पिकं ह्या परिसरामध्ये या क्लायमेटला चांगली येतात हे यापूर्वी सिद्ध झालं आहे. अशामध्येच जिरेनियम सारखा हा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच या परिसरामध्ये सक्सेस झालेला आहे आणि यामुळं पुढच्या काळामध्ये या पिकामधून सुगंधी द्रव्य आणि ऑइल काढण्याचं प्रमाण आणि या भागात हे पीक लागवडीखालचं क्षेत्रसुद्धा यामधून वाढणार आहे. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव. या शिवसेना भाजपचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा वाटतोय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय आहे ओमराजे यांचा अजेंडा जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. आपल्यासोबत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवसेनेचे आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांचं शेतकऱ्यासाठीचं मॉडेल काय आहे, ते कुठलं मॉडेल घेऊन शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. मला सांगा, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार, तुमचं मॉडेल नेमकं काय आहे शेतकऱ्याविषयी? आपल्याला सगळ्याला माहीत असेल की मराठवाड्याच्या हक्काचं, मराठवाड्याच्या अधिकाराचं, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं, अधिकाराचं जे पाणी या मराठवाड्याला मिळालेलं नाही, ज्याच्यामुळं हा भाग त्या ठिकाणी दुष्काळात होरपळतोय. त्याच्यामुळं शेतकऱ्याला पाऊस कमी झाला की दुष्काळाशी सामना करावा लागतोय. ह्या उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्हा हा सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. हे सगळं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी संपवण्यासाठी ह्या भागातल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं, अधिकाराचं पाणी मिळवून देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल की आमच्या शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचं, त्यांच्या अधिकाराचं पाणी जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर त्या ठिकाणी मिळवून द्यायचं. आणि मला खात्री आहे की ते पाणी हक्काचं, अधिकाराचं जर आमच्या शेतकऱ्याला मिळालं तर त्या पाण्याचा वापर करून आमचे शेतकरी जमिनीतनं सोनं त्या ठिकाणी निर्माण करू शकतात. एकदा शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर त्याच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न वाढून शेतकऱ्याची आर्थिक सुबत्ता येईल आणि आर्थिक सुबत्ता आली तर आम्हाला वाटते आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीसाठी, कामधंद्यासाठी ह्या भागातून स्थलांतरित होऊन दुसऱ्या कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये जायची गरज पडणार नाही. हे माझं प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं विजन आहे. आणि दुसरं, ह्या शेतकऱ्यांना आधुनिकदृष्ट्या शेती करण्याच्या उद्देशानं, कारण आमचा शेतकरी हा पारंपरिक शेतकरी आहे, पारंपरिक पद्धतीनं शेती करणारा शेतकरी आहे, तर शेतकऱ्याला आधुनिकीकरणाकडं शेतीच्या दिशेनं कसं नेता येईल आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कशा पद्धतीनं काढता येईल आणि शेतकऱ्यांना शेती ही फायद्याची कशी करून देता येईल या दृष्टीनं माझा प्रयत्न राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी न्यूनतम जो हमीभाव आहे तो हमीभाव ह्या सरकारनं काही प्रमाणात जाहीर केलेला आहे, ज्याचा फायदा शेतकरी उचलत आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा माल उद्या उत्पादन खर्चावर आधारित अशा पद्धतीनं विकता येईल आणि शेती ही नेहमी फायद्याची होईल अशा पद्धतीनं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आधुनिकतेची कास धरत 25 TMC पाणी, जो प्रलंबित प्रश्न आहे ते पाणी देण्याचं जे शेतकरी मॉडेल ओमराजे निंबाळकर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.